अलकाताई हॉलमध्ये उभ्या राहून काहीतरी विचार करत होत्या. तेवढ्यात त्यांची सुनबाई मीरा तिथे आली आणि म्हणाली, आई तुम्ही इथे का उभा आहात? चला ना. तेव्हा अलकाताई शांतपणे म्हणाल्या, अगं मीरा, मी छोट्या सुनबाईसाठी थांबले होते. त्यावर मीरा पटकन म्हणाली, आई जे सांगायचं होतं ते सांगितलं आहे ना. मग तिच्यासाठी वाट कशाला पाहायची? चला लवकर, आपल्याला खूप उशीर झालाय. अलकाताईंचा आवाज क्षणभर उदास झाला. अच्छा ठीक आहे मग, चल. असं म्हणून अलकाताई आणि मीरा दोघी निघून गेल्या. तेवढ्यात राधिका हॉलमध्ये आली आणि म्हणाली, सासूबाई कुठे गेल्या? आत्ताच तर इथे उभ्या होत्या. असं म्हणत तिने आवाज दिला, पण अलकाताई कुठेच दिसल्या नाही. एवढ्या लवकर निघून गेल्या, ती स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात वेदांत आई म्हणत हॉलमध्ये आला. राधिका त्याच्याकडे पाहत म्हणाली, काय झालं बेटा, तू अभ्यास करत होतास ना? वेदांत उदासपणे म्हणाला, आई मला काहीच कळत नाही, तू माझा अभ्यास करून घे. अच्छा ठीक आहे, चल, मी तुझा अभ्यास करून घेते. असं म्हणत राधिका त्याच्यासोबत आत जाऊ लागली. थोड्या वेळाने राधिका पुन्हा स्वतःचीच म्हणाली, आईंना मला काहीतरी सांगायचं होतं. आणि न सांगताच त्या निघून गेल्या. तेवढ्यात वेदांतने पुन्हा आवाज दिला, आले बाळा. असं म्हणत राधिका आतमध्ये निघून गेली. काही वेळानंतर ती स्वयंपाकघरात आली. ते लोक येण्याआधी स्वयंपाक करून घेते असं ती स्वतःशीच म्हणत होती. तेवढ्यात पाठीमागून गौतमचा आवाज आला, राधिका, राधिका. राधिका आश्चर्याने वळाली. तुम्ही आलात, बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. गौतम हसत म्हणाला, येताना माझ्यासाठी कडक चहा पण घेऊन ये. राधिका हसून म्हणाली, हो घेऊन येते. काही वेळाने ती चहाचा ट्रे घेऊन खोलीत आली आणि गौतम समोर कप ठेवला. तेव्हा गौतमने विचारलं, आई, आई आणि बहिणी कुठे दिसत नाहीत, कुठे गेल्या? राधिका म्हणाली, माहीत नाही. आई मला आवाज देत होत्या, पण मी बाहेर येईपर्यंत आई आणि तुमची बहिणी दोघीही निघून गेल्या होत्या. तुम्हाला त्यांच्याकडे काही काम होतं का? नाही, काम काही नव्हतं, गौतम म्हणाला. पण आलो की आईजवळ थोडा वेळ बसून बोलायचं असतं, तेव्हा बरं वाटतं. आज आई दिसली नाही म्हणून विचारलं. मलाही माहीत नाही त्या कुठे गेल्या आहेत. राधिका शांतपणे म्हणाली. काही वेळाने मीरा स्वयंपाकघरात आली. राधिका तिथे नसल्याचं पाहून ती चिडून म्हणाली, अर्धा स्वयंपाक करूनही राधिका कुठे गायब झाली, कोण जाणे? एका जागी पाय थांबला तर काम करेल ना? मीराचा आवाज ऐकून अलकाताई स्वयंपाकघरात आल्या. काय झालं सुनबाई, स्वतःशीच बडबडतीयेस का? मीरा संतापून म्हणाली, बडबड नाही तर काय करू आई? राधिका घरातच असते, मग रात्रीचे जेवण बनवू शकत नाही का ती? अलकाताई समजावण्याच्या सुरात म्हणाल्या, अगं दुसरं काही काम करत असेल ती, म्हणून नसेल केला तिने स्वयंपाक आज. पण मीरा अजूनच मोठ्या आवाजात म्हणाली, आई तुम्ही नेहमी तिचीच बाजू घेता. ती कोणतं दुसरं काम करत असेल, खोलीत बसून आईशी बोलत असेल, नाहीतर तिच्या माहेरी गेली असेल. अलकाताई फक्त अच्छा एवढंच म्हणाल्या. मीरा रागाने पुढे बोलू लागली, तिने एवढा तरी विचार करायला हवा होता ना, की संध्याकाळपर्यंत सासूबाई आणि जाऊबाई घरी येतील. चहा तरी करून ठेवायला हवा होता ना. बघा, चहाचं पातेलं तसंच खरकटा पडलं आहे, तिने घासलं सुद्धा नाही. स्वतःसाठी दुधाचा चहा बनवला असेल आणि आता खोलीत बसून आईशी बोलत असेल. आणि तुम्ही मलाच म्हणता की का तिच्या मागे लागलेली असते म्हणून. तेव्हा अलकाताई रागाने म्हणाल्या, मीरा तू चहा कर, राधिकाबद्दल नंतर बोलूया. असं म्हणून त्या तिथून निघून गेल्या. मागे राहिलेली मीरा स्वतःशीच बडबडू लागली, या सासूबाई पण काही कमी नाहीत, नेहमी राधिकाचीच बाजू घेतात. कंटाळून मी आले आणि आता स्वयंपाकघरात राबायचं आणि ही महाराणी घरात बसून आराम करणार. आज मी चहा बनवणार नाही, तिला चहा करायला सांगणार. असं म्हणून मीरा राधिकाला आवाज देऊ लागली. मीराचा आवाज ऐकून खोलीत चहा पीत बसलेला गौतम राधिकाला म्हणाला, कदाचित वहिनी आलेल्या असतील असाव्यात. राधिका वहिनींचा आवाज येतोय, कदाचित आल्या असतील, तुम्ही चहा घ्या, मी पाहून येते. असं म्हणत राधिका बाहेर निघाली. तिकडे मीरा संतापून स्वतःशीच बडबडत होती. माहीत नाही खोलीत बसून काय करत असते. ती पुन्हा राधिकाला आवाज देऊ लागली. तेवढ्यात राधिका हसत हसतच स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, वहिनी काय झालं? तुम्ही मला आवाज देत होतात आणि तुम्ही तर खूप लवकर आलात. मीरा उपराधाने म्हणाली, मग तू काय विचार करत होतीस? सासू आई आणि जाऊबाईंनी तिथेच थांबावं आणि तू इथे आरामात मजा करशील? राधिका हे ऐकून हादरून म्हणाली, वहिनी तुम्ही हे काय बोलत आहात? मीरा रागाने म्हणाली, जास्त बोलायची गरज नाही, तू चहा घेतला आहेस ना, आता आम्हा दोघींसाठी ठेव आणि लवकर बाहेर घेऊन ये. असं म्हणून मीरा रागातच बाहेर निघून गेली. राधिका स्वतःशीच पुटपुटली, वहिनी असं कसं बोलू शकता तुम्ही? हे सगळं काय आहे? आम्ही दोघेही या घराच्या सुना आहोत, मोठ्या सुनबाई आहोत, म्हणून काहीही बोलणार का?
हीच गोष्ट थोड्या प्रेमाने शांत डोक्याने बोलता येत नाही का? मी घरात बसून फक्त आरामच करत असते का? या ताई नेहमीच आवाज चढवून बोलतात. स्वतःला काय समजतात देव जाणे. मीरा बाहेर हॉलमध्ये आली तेव्हा अलकाताई विचारू लागल्या, काय झालं मीरा? तू चहा घेऊन आली नाहीस? मीरा तक्रारीच्या स्वरात म्हणाली. आई, मी एकटीच किती काम करू? आत्ताच बाजारातून थकून आली आहे. काळजी करू नका. मी राधिकाला चहा ठेवायला सांगितलं आहे. असं म्हणत ती सोफ्यावर बसली. अलकाताई तिला पाहून म्हणाल्या, ठीक आहे, काही हरकत नाही. थोड्या वेळाने मीरा म्हणाली, आई, मी एक गोष्ट विचारू का? हो विचार ना अलका. हो विचार ना, अलकाताई म्हणाल्या. मीरा म्हणाली, राधिका काम करताना इतकी ढिलाई का करते? काय झालं ते सरळ सांगा ना. अलकाताई म्हणाल्या. मीरा चिडून बोलू लागली, आई तुम्हीच सांगा, आपल्याला बाजारात जाऊन परत यायला किती वेळ लागला? 2 तास लागले ना. मग राधिका त्या 2 तासात काय करत होती? आत्ताच मी स्वयंपाकघरात जाऊन आले तर ती तिथे नव्हती. स्वयंपाकही अर्धाच बनलेला होता. बघा ना, 7:30 वाजले आहेत. आता अर्ध्या तासात मुलं जेवायला मागतील. या राधिकामुळे रोज उशीर होतो आणि तुमचा मुलगा मला ओरडतो. मुलांना वेळेवर खायला का घालत नाहीस म्हणून. आता तुम्हीच सांगा, वेळेवर स्वयंपाक झाला तरच मी मुलांना खायला घालू शकते ना. घरात जे चालू आहे ते बरोबर आहे का? 1 दिवस 2 दिवस समजून घेतलं, पण आता रोज असंच होतंय. अलकाताई गंभीरपणे म्हणाल्या. तू शांत हो, मी राधिकाशी बोलते. दुसऱ्या दिवशी राधिका स्वयंपाकघरात उभी राहून आपल्या आईवर फोनवर बोलत होती. हो आई, बोला ना. तू तू कशी आहेस? दुसऱ्या टोकावरून आईचा थकलेला आवाज आला. तुला माहीतच आहे ना बाळा, तुझ्या बाबांची तब्येत कायमच खराब असते. राधिका काळजीने म्हणाली. आई, बाबांना एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवायला हवं होतं ना. असं घरात बसून फक्त औषधं खाऊन आजार बरा होत नाही. आई हताशपणे म्हणाली. अगं बाळा, मी एकटी त्यांना कुठे कुठे घेऊन जाऊ? मला ते शक्य आहे का? राधिका थोडी थांबून म्हणाली, आई तुझं बरोबर आहे. तेवढ्यात अलकाताई स्वयंपाकघरात आल्या आणि नकळत राधिकाचं सगळं बोलणं त्यांच्या कानावर पडलं. राधिका फोनवर म्हणत होती, आई तू टेन्शन घेऊ नकोस. मी उद्या काहीही करून येण्याचा प्रयत्न करते. मग आपण बाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. दुसऱ्या बाजूने आई म्हणाली, हो बाळा, तू आलीस तर माझ्यावर फार मोठे उपकार होतील. राधिका भावूक होऊन म्हणाली, आई असं का बोलतेस? मी तुमची एकुलती एक मुलगी आहे. तुझी बाबांची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार तुमची काळजी? आता जास्त काही बोलू नकोस. मी उद्या सकाळी येते. तू फक्त बाबांकडे लक्ष ठेव. ठीक आहे बाळा, आई म्हणाली. तू स्वतःची काळजी घे आणि हो, येणार असशील तर तुझ्या सासूबाईंना नक्की विचार. त्यांना न विचारता घरातून निघू नकोस. राधिका हळू आवाजात म्हणाली, हो आई, ठीक आहे. फोन कट झाल्यानंतर राधिका स्वतःशीच पुटपुटली. मी उद्या सकाळी लवकर जाऊन बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. त्यानंतर परत येऊन घरातली सगळी कामं करते. नाहीतर माझं कशातच लक्ष लागणार नाही. बाबांची तब्येत कित्येक दिवसांपासून बरी नाही. कुठून तरी औषधं आणून खात असतील, कोण जाणे. तेवढ्यात पाठीमागून अलकाताईंचा आवाज आला. अरे वा सुनबाई. राधिका दचकून वळाली. काय झालं आई? अलकाताई तिखट स्वरात म्हणाल्या, तुला तर फक्त तुझ्या माहेरचीच काळजी आहे. सासरची काही पर्वा नाही. राधिका गोंधळून म्हणाली. आई, असं काय झालं की तुम्ही असं बोलत आहात? त्या पुढे सरसावल्या. तू उद्या पहाटेच माहेरी निघून जाणार, मग इथलं कामं कोण करणार? पाहिलंय मी, काही ना काही कारण काढून माहेरी पळ काढायचं असतं तुला. अगं तुझं लग्न झालं आहे, सासरची जबाबदारी असते, कधी माहेरी जाणं, नाहीतर मोबाईल घेऊन बसणं. घरात काम झालं की नाही याची तुला पर्वाच नसते. मग सगळ्यांची वाट लागो, तुला काय घेणं देणं त्याचं? आई, तुम्ही हे काय बोलत आहात? अहो, असं कोणतं काम मी करत नाही. राधिका कातरपणे म्हणाली. अलकाताई रागाने भडकल्या. बस कर सुनबाई, आता मला सगळं माहिती आहे. काल बाजारात जायच्या आधी मी तुला किती वेळा आवाज दिला, पण तू खोली बाहेर आलीच नाहीस. सांग, त्या खोलीत बसून तू काय करत असतेस? तासन तास बाहेरच येत नाहीस. काय आहे तिथे? आणि तुझ्या आई वडील काय खास आहेत का? या घरात मोठी सुनबाई आहे, तिला आई वडील आहेतच ना. ती कशी धावपळ करून सगळी कामं करते. तुझ्यासारखी खोलीत बसून आईशी गप्पा मारत नाही. स्वयंपाकघरात काम कमी आणि बोलणं जास्त होत आहे. खरं तर तुझ्या आईलाच काही काम नसावं. मुलीला संसारात लक्ष लागू देत नाही. राधिका हुंदके देत म्हणाले, आई असं बोलू नका ना. ताईंच्या माहेरी भरपूर माणसं आहेत. त्यांचं माहेर भरलेलं आहे. माझ्या माहेरी कोण नाही. माझ्या बाबांच्या आठवड्याभरापासून तब्येत बरी नाही. ते अंथरुणाला खिळून पडले आहेत. त्यांच्याजवळ कोणीच नाही. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. म्हणूनच मी आईला सांगत होते की मी उद्या जाऊन बाबांना घेऊन येते. पण तुम्ही विनाकारण असं बोलत आहात. अलकाताई कठोरपणे म्हणाल्या. राधिका, हे रडगाणं बंद कर. तुझ्या आईवडिलांची तब्येत नेहमीच खराब असते.
जेव्हा जेव्हा त्यांच्याबद्दल ऐकते तेव्हा तब्येत बिघडलेलीच असते. तू कुठेही जाणार नाहीस. गुपचूप घरात राहून सगळी कामं कर. खूप झाल्या तुझ्या माहेरच्या वाऱ्या. तू गेलीस तर तुझ्या मागे तुझी जाऊबाई काम करणार नाही. तू या घरातली लहान सून आहेस. म्हणून जास्तीत जास्त काम तुझंच कर्तव्य आहे. 4-4 दिवसांनी माहेरी पळायचं आणि इथे जाऊ आहे ना काम करायला. लक्षात ठेव उद्या तू कुठेही जाणार नाहीस. असं म्हणून अलकाताई स्वयंपाकघरात निघून गेल्या. राधिकाच्या डोळ्यातलं पाणी काही केल्या थांबत नव्हतं. ती स्वतःशीच बडबडू लागली. आईंना जराही दया येत नाही. किती निर्दयी शब्द आहेत हे. माझे बाबा आजारी आहेत आणि त्यांना फक्त घरचीच काळजी. दुसऱ्यांचं दुःख समजणं त्यांना जमणारच नाही का? कुटुंब म्हणजे एकमेकांचं त्रास समजून घेण्यासाठी असतं. या सासूना दोघी म्हणून माझ्या विरुद्ध किती बोलत असतात आणि सासूबाई तर नेहमी येऊन मलाच बोलायला सुरुवात करतात. डोळ्यात अश्रू साठवून राधिका पुन्हा आपल्या कामाला लागली. दुसऱ्या दिवशी राधिका खोलीत बसून डोळ्यात पाणी घेऊन विचार करत होती. तेवढ्यात वेदांत आला. आई माझी शाळेला जायची वेळ झाली आहे. मला लवकर तयार कर. पण राधिकाचं लक्ष मात्र त्याच्याकडे नव्हतं. तिच्या मनात एकच विचार घोळत होता, मी काय करू? आईला सांगितलं होतं की मी येते. आई माझी वाट बघत बसली असेल. वेदांत पुन्हा म्हणाला, आई काय झालं? तुझं लक्ष कुठे आहे? तेवढ्यात गौतम बाथरूममधून बाहेर आला, पण राधिकाचं लक्ष कुणाकडेच नव्हतं. वेदांत म्हणाला, आई तू अजून नाश्ता बनवला नाहीस का? मला शाळेत जायला उशीर होतोय. नाश्ता बनव ना. मला शाळेसाठी तयार कर. वेदांत तिला पुन्हा पुन्हा हाक मारत होता. पण राधिका विचारांच्या गर्दीत हरवली होती. हे पाहून गौतमने तिला आवाज दिला, राधिका तुझं लक्ष कुठे आहे? एवढा कोणता विचार करतीस? तेवढ्यात वेदांत बाबांकडे पाहत म्हणाला, बाबा बघा ना, आई केव्हापासून फक्त उभी आहे. मी तिला किती वेळा आवाज दिला, पण ती काहीच बोलत नाही. गौतमने त्याला समजावत म्हटलं, बाळा मी तुझ्या आईशी बोलतो. तोपर्यंत तू जाऊन तुझी बॅग भर. वेदांत खोलीत घेऊन निघून गेला. गौतम राधिकाकडे वळून म्हणाला, राधिका काय झालं? तू अशी उभी का आहेस? तुला ऐकू येत नाही का? राधिका त्याच्याकडे वळत तिरसटपणे म्हणाली, मला सगळं ऐकू येतं. मी बहिरी नाही. गौतम वैतागून म्हणाला, तुला सगळं ऐकू येतं तर वेदांतला शाळेसाठी तयार का केलं नाहीस? त्याच्या शाळेची वेळ झाली आहे. तेव्हा राधिका रडत म्हणाली, तुम्हीच सांगा मी काय करावं आणि काय करू नये. माझे बाबा आठवड्याभरापासून आजारी आहेत. अंथरुणावर पडून आहेत. त्यांना कोणीच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलं नाही आणि मी इथे तुमच्या कुटुंबात अडकून पडले आहे. काल मी आईला सांगितलं होतं की मी बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन. गौतम सहजपणे म्हणाला, मग जा ना. तुला कोणी अडवलंय का? राधिका हुंदके देत म्हणाली, बोलणं सोपं असतं पण कळणं तितकं सोपं नसतं. तुमची आई तर कायम ओरडत असते माझ्यावर. कालच मला स्पष्ट आदेश दिला आहे, माहेरी जायचं नाही. इथेच थांबून घरातली सगळी कामं करायची. गौतम तिला धीर देत म्हणाला, राधिका तू टेन्शन घेऊ नकोस. तू माहेरी जा आणि बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखव. इथली काळजी करू नकोस. मी आहे ना. मी सगळं सांभाळून घेतो. पण आई रागावणार नाहीत का? राधिकाने भीत विचारलं. गौतम ठामपणे म्हणाला, मी सांगितलं ना, मी सगळं सांभाळतो. तू पटकन जा. बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. काही लागलं तर मला फोन कर. राधिका होकार देत निघून गेली. थोड्याच वेळात मीरा स्वयंपाकघरात आली आणि कुरकुरायला लागली. अजून चहाचा पत्ता नाही आणि नाश्त्याचंही नाही. जेव्हापासून ही जाऊ आली आहे ना, तेव्हापासून सगळं रुटीनच बिघडलंय. तिला एकही काम करायची इच्छा नसते. अजून झोपली असेल. मुलांना शाळेत जायचं आहे आणि ही महाराणी अजून अंथरुणात पडून असेल. आणि माझ्या सासूबाई, त्यांना तर काहीच दिसत नाही. आधी त्यांचे डोळे उघडायला हवेत. असं म्हणत मीरा अलकाताईंच्या खोलीकडे निघाली. अलकाताई खोलीत बसून विचार करत होत्या. सकाळपासून उठून बसले आहे. अजून राधिका चहा घेऊन आली नाही. एवढा वेळ काय करत असेल ही? तेवढ्यात मीरा दणकन आत आली. आई, काय झालं मीरा? चहा घेऊन आली नाहीस? अलकाताईंनी विचारलं. मीरा चिडून म्हणाली, आई चहासाठी नेहमी मलाच का विचारता? काय झालं मीरा? सकाळी सकाळी एवढी का संतापली आहेस तू? अलकाताईंनी विचारलं. मीरा तावातावाने म्हणाली, आई 7 वाजले आहे. तुमची छोट्या सुनबाईचं कुठेच दिसत नाही. मुलांची शाळेत जाण्याची वेळ झाली आहे. अजून नाश्ताही झालेला नाही. मी मुलांना काय नाश्ता करून पाठवू? अलकाताई रागाने म्हणाल्या, राधिका कुठे आहे? मीरा आणखी मोठ्या आवाजात म्हणाली, मला काय माहिती कुठे गेली ती? घरात तर कुठेच दिसत नाही. मला तर वाटतं माहेरच गेली असेल. तोंड वर करून अलकाताई ठामपणे म्हणाल्या, असं होऊ शकत नाही. मी तिला स्पष्ट बजावून सांगितलं होतं काल, माहेरी जायचं नाही म्हणून. मग कशी काय गेली? मीरा व्यंगात्मक हसत म्हणाली, तुमच्या शब्दाचा एवढाच मान ती ठेवत असतील ना, तर घरात आज हे सगळं घडलंच नसतं. तुम्ही जाऊन बघा, शोधा घरात. तुमच्या त्या महाराणीच्या सध्या कुठेच पत्ता नाहीये. अलकाताई संतापून म्हणाल्या, गौतम कुठे आहे? की तोही बायकोचा पदर पकडून गेला? मीरा ठसक्यात म्हणाली,
भाऊजी तर वेदांतला अंघोळ घालत होते. अच्छा, आता बायकोची कामे तो करतोय. असं म्हणत अलकाताईंनी मोठ्याने गौतमला हाक मारली. गौतम, काय झालं? असं म्हणत तो अलकाताईंच्या खोलीत आला. गौतमला पाहताच अलकाताई संतापून त्याला म्हणाल्या, तुझी बायको कुठे आहे? आई, तिच्या बाबांची तब्येत बरी नाही म्हणून ती माहेरी गेली आहे. म्हणजे तिला माहेरी जाण्याची तू परवानगी दिलीस? हो आई, मीच तिला जायला सांगितलं. अलकाताईंनी टाळे वाजवत उपरोधाने म्हटलं, अरे वा, किती गर्वाने सांगतोस रे. तू तर अगदी बायकोचा गुलाम झालास. तुझ्या बायकोने हे काय चालवलं आहे? सासऱ्यांना जरा काही झालं की ते लोक लगेच मुलीला फोन करून बोलवतात. आणि तुझी बायको सगळं सोडून, घरातलं सगळी कामं सोडून पळत सुटते. तिच्यावर सासरची काही जबाबदारी आहे की नाही? मुलांना शाळेत जायचं आहे, ते काय खाऊन जाणार? ना नाश्ता बनवलेला आहे ना डब्बा. हे सगळं काय चाललेलं आहे? मी तिला कडक शब्दात सांगितलं होतं आणि तरी तू जाण्याची परवानगी दिलीस. म्हणजे माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही का? तुझ्या बायकोसमोर माझी काय किंमत ठेवतोस तू? गौतम पुढे सरसावत म्हणाला, आई तू काय बोलतीयस? तिच्या बाबांची तब्येत खराब आहे, तुला माहीत आहे ना. तिच्या माहेरी राधिकेशिवाय कोणी नाही. मग तिला इथे थांबून काय फायदा? एक दिवस माहेरी गेली तर एवढा कोणता डोंगर कोसळणार आहे इथे? अलकाताई कटाक्ष टाकत म्हणाल्या, गौतम, म्हणूनच मी तुला सांगत होते त्या मुलीशी लग्न करू नकोस. किती वेळा समजावलं होतं. एकुलता एका मुलीशी लग्न करणं म्हणजे महामूर्खपणा आहे. पण तुझं तर तिच्यावर मन जडलं होतं. बघ जरा, घरात कमी आणि माहेरीत जास्त असते तुझी बायको. आई तू काय बोलतेस? तुला कळतंय का? गौतमचा आवाज थरथरला. तिचा भाऊ बहीण कोणीच नाही. तिच्या माहेरची सगळी जबाबदारी ती एकटीच उचलते. माझ्याकडे वेळ असता तर मी स्वतः जाऊन तिच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असतो, पण मला सुट्टी मिळत नाही. आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे म्हणूनच राधिकाला पाठवलं. यात एवढं काय चुकलंय तिचं? एक मुलगी आपल्या आईवडिलांची काळजी घेऊ शकत नाही का? आई, तिच्या घरात दुसरं कुणीच नाही तिच्या आईवडिलांची काळजी घेणारं. आणि इथे तर पूर्ण भरलेलं कुटुंब आहे. नाश्ता बनवला नाही तर काय झालं? वहिनी आहे ना नाश्ता बनवायला, त्या करू शकत नाहीत का नाश्ता? तेवढ्यात मीरा संतापून बोलली, अरे वा भाऊजी, इतकी वर्ष मीच नाश्ता जेवण बनवून सगळ्यांना खाऊ घातलं आणि आता तुमची बायको नाही म्हणून पुन्हा मीच करायचं का? इथून पुढे माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका. मी या घरातली कामवाली बाई नाही. गौतम शांतपणे म्हणाला. वहिनी, तुम्ही तर असं बोलू नका. जसं तुमचं माहेर आहे तसंच तिचंही माहेर आहे. तुम्हालाही माहीत आहे तिच्या माहेरी तिच्याशिवाय दुसरं कोणी नाही. म्हणूनच ती गेली आहे. ती रोज कुठे जात असते का? तिच्या आई वडील तर कायम म्हणतात, तुझ्या सासरी लक्ष दे. आज त्यांना तिची गरज आहे म्हणून ती गेली आहे. आणि तसंही संध्याकाळपर्यंत येईल. आल्यानंतर घरातली कामं करू शकते ना ती. वहिनी, आपलं संयुक्त कुटुंब आहे. एवढं मोठं कुटुंब असताना आपण एकमेकांना मदत नाही करायची तर एकत्र राहण्याचा अर्थ काय? तिच्या माहेरी कोणीच नाही. मीरा रागाने म्हणाली, भाऊजी, मला समजवण्याची गरज नाही. गरज तुमच्या बायकोला आहे, मला नाही. आणि मला खूप ऐकवलात तुम्ही. असं म्हणून ती निघून गेली. गौतम अलकाताईंकडे पाहत म्हणाला, आई, बघितलंस ना वहिनी कशी बोलतात. तूच त्यांना समजवायला हवं. संयुक्त कुटुंबात राहून एकमेकांचं दुःख समजून घ्यायचं नसेल तर एकत्र राहण्याचा उपयोग तरी काय? आई, तू जर अशीच वागत राहिलीस तर देव ना करोत उद्या तिच्या आईवडिलांना काही झालं आणि अशा प्रकारे राधिकाला घरी थांबवून ठेवलंस तर सगळा दोष तुझ्यावर येईल. हे लक्षात ठेव. सगळीकडे तुझी बदनामी होईल. म्हणून सांगतोय आई, तू समजून घे. वहिनी समजू शकत नाहीत, पण तू माझी आई आहेस ना. तू तरी समजून घेण्याचा प्रयत्न कर अगं. ती आपल्याला सोडून कायमची माहेरी गेलेली आहे नाही. महिन्यातून एक दोनदा जाते, मग त्यात एवढा काय त्रास आहे? तिचं माहेर जवळच आहे. दिवसभर थांबते आणि रात्री परत घरी येते. आई वडिलांची विचारपूस करून येते. तेव्हा अलकाताई म्हणाल्या, म्हणूनच बेटा, म्हणूनच मी या लग्नाला नकार देत होते. या शहरातल्या मुलीशी लग्न करू नकोस असं किती वेळा सांगितलं होतं तुला, पण तू कुठे माझं ऐकलंस? गौतम संयम राखत म्हणाला, आई, तू हे काय मनात धरून बसली आहे? जरा समजून घे. आपण माणसं आहोत. माणूस असून दुसऱ्या माणसाचं दुःख समजून घ्यायचं नाही का? अलकाताई लगेच म्हणाल्या, अरे गौतम, दुःख, त्रास, संकट कोणाच्या घरात नसतात का? आपल्या घरात नाहीत का? गौतम वैतागून म्हणाला, आई, मी तुला समजावू शकत नाही. तुला जेवढं चुकीचं समजायचं आहे तेवढंच समज. एवढं बोलून गौतम रागाने दरवाजा आपटत तिथून निघून गेला. त्याच्या मागे अलकाताई बडबडू लागल्या, मोठा आला बायकोचा गुलाम. मला समजावून सांगतोय. संध्याकाळी गौतम खोलीत एरझाऱ्या घालत विचार करू लागला. संध्याकाळ झाली, अजूनही राधिका घरी परतली नाही. काय करू? एकदा फोन करून पाहतो. तेवढ्यात अलकाताई येत म्हणाल्या, बघितलंस ना गौतम, सुनबाई सकाळी गेली, आता संध्याकाळ झाली.
तूही ऑफिसमधून आलास, पण तुझी बायको अजून घरी आलेली नाही. आज माहेरीच राहायचं ठरवलं की काय तिने? मी काही बोलले तर माझं तोंड वाईट ठरतं. आता सांग, एक मूल आहे, त्याची काळजी कोण घेणार? वेळेवर खायला कोण घालणार? किती तिच्या मुलासाठी आया नको ठेवल्या आहेत का? किती इकडे तिकडे फिरत बसणार आणि आम्ही इकडे सगळं करायचं? गौतम शांतपणे म्हणाला, आई तू आजी आहेस ना? तू तुझ्या नातवंडांना 2 वेळेचं खायला घालू शकत नाहीस का? मग नोकर आयांचं काम काढतेस तू. अलकाताई ठामपणे म्हणाले, हे बघ गौतम, तू जर असा विचार करत असशील की तुझी बायको माहेरी राहणार आणि तिच्या मुलांना मी सांभाळणार, तर ते माझ्याकडून शक्य नाही. तेवढ्यात गौतमचा फोन वाजला. 1 मिनिट थांब, असं म्हणत त्याने फोन उचलला. पलीकडून राधिकाचा रडका आवाज आला, गौतम, बाबा, आणि ती रडू लागली. गौतम घाबरून म्हणाला, राधिका काय झालं? तू का रडतीयस? राधिका थरथरत म्हणाली, बाबा आपल्याला सोडून गेले. काय? गौतमच्या तोंडातून शब्द फुटले. आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये घरी निघालो आहोत, तुम्ही लवकर या. असं म्हणत राधिका पुन्हा रडू लागली. गौतम म्हणाला, राधिका घाबरू नकोस, मी लगेच येतो. तेवढ्यात अलकाताई चिडून म्हणाल्या, आता पुन्हा नाटक सुरू झालं का? गौतम रागाने वळून म्हणाला, आई बस कर, खूप झालं आता. तिचे बाबा आता राहिले नाहीत. अलकाताई डोळे विस्फारून म्हणाल्या, काय? हो आई, तुला तर कोणाच्या दुःखाशी काही देणं घेणंच नाही, असं म्हणत गौतम निघून गेला. अलकाताई त्याच्याकडे जाताना पाहत राहिल्या. मनात विचारांचा कल्लोळ उठला. सुनबाईचे बाबा गेले, मी काय केलं? मी तिला जाण्यापासून का अडवलं? खरंच मी खूप चुकीचं केलं. मोठ्या सुनेचं ऐकून मी काय करून बसले? तिचे बाबा गेले, पण त्याचा दोष माझ्यावर यायला नको. तेवढ्यात मीरा आली आणि टोचून म्हणाली, आई तुमच्या मुलाला काही बोलायचं धाडस झालं नाही ना? माझ्याजवळ मात्र मोठं मोठं बोलून गेला होता. आज त्याला सोडणार नाही म्हणे. मग काय झालं? तुम्हाला तर बोलताच येत नाही. मला माहीत आहे तुम्हाला फक्त माझ्यावरच रुबाब गाजवता येतो, दुसऱ्यांवर नाही. आता मात्र अलकाताई संतापून ओरडल्या, गप्प बस मीरा. घरात एवढं मोठं वादळ आलं आहे आणि तुला लाज वाटत नाही? नेहमी जाऊबाईशी तुलना करत बसतेस. तिने हे केलं नाही, तिने ते केलं नाही. तेव्हा मीरा आश्चर्याने म्हणाली, काय? हो, राधिकाच्या वडिलांचा स्वर्गवास झाला आहे आणि आता सगळा दोष माझ्यावर येईल. सगळ्यांसमोर माझी बदनामी होईल. तुम्हाला भडकवलं नसतंस तर मी त्या दोघांना काहीच बोलली नसते. तूच तर आई मुलाच्या नात्यात भांडणाची ठिणगी टाकलीस. तू सारखी सारखी येऊन राधिकेबद्दल माझ्याजवळ तक्रार करत होतीस ना? मी किती काम करू? अगं तूही या घरातली सून म्हणूनच आली आहेस ना? राधिका आली म्हणून तुझ्या हातात सगळं शासन आलं का? तू मोठी आहेस म्हणून कोणतंच काम करायचं नाही का? आणि ती लहान आहे म्हणून सगळं काम तिनंच करायचं का? अगं तिचंही माहेर आहे. तुझ्या आईवडिलांना काही झालं तर तू कशी धावत जातेस? आणि यावेळी तिच्या वडिलांची तब्येत आधीच बिघडलेली होती, तरी मी तिला थांबवत होते. तेही तुझ्याच सांगण्यावरून. तूच भडकवलं होतं मला. तेव्हा मीरा हळू आवाजात म्हणाली, आई जे व्हायचं होतं ते झालंय आता. आता आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन राधिकाला आधार द्यायला हवा. भाऊजींसमोर आपण एवढं वाईट वागायला नको होतं. आपली चूक मान्य करून माफी मागूया. आता तुझ्या लक्षात येतंय ना सगळं? जरा विचार करून वागत जा. उद्या तुझ्या दीर बायकोला घेऊन वेगळा झाला ना, तर सगळा खर्च तुझ्या नवऱ्यालाच उचलावा लागेल. मीरा काही न बोलता स्वयंपाकघरात आली आणि विचारात घडून गेली. हे मी काय करून बसले? काही करून हे सगळं सांभाळून घ्यायला हवं. काही दिवसांनी राधिका आपल्या खोलीत गप्प बसलेली होती. तेव्हा गौतम तिला म्हणाला, राधिका आता किती दिवस अशी बसून राहणार आहेस? राधिका त्याच्याकडे पाहून म्हणाली, मी काय करू? कदाचित मी बाबांना पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असते तर उशीर झाला नसता. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, तुम्ही त्यांना आणायला उशीर केला. ही गोष्ट मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. ज्याला एकच मुलगी असते, तिचं लग्न झाल्यावर तिच्या आईवडिलांवर जरासुद्धा अधिकार राहत नाही का? मी या दुःखातून कधीच बाहेर पडू शकणार नाही. माझ्या मनात कायम एक सल राहील. कदाचित मी बाबांना आधीच दाखवलं असतं तर बाबा वाचले असते. सासरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं असतं तर आज माझे बाबा जिवंत असते. मी फार मोठी चूक केली आहे. आता या घरात माझा जीव गुदमरतोय. मला इथे राहायची अजिबात इच्छा नाही. माहीत नाही माझी आई एकटी कशी राहत असेल तिथे. तुम्ही मला जबरदस्तीने इथे का घेऊन आला? तेव्हा गौतम म्हणाला, मग काय करू? तुला तिथे एकटी सोडू का? तू तर विचार करत करत तिथेच कोसळशील. तुझ्या आईजवळ सगळे नातेवाईक आहेत ना? आणि तुझी आईच म्हणाली, राधिकाला इथून घेऊन जा, नाहीतर ती आतल्या आत घुसमटत राहील. राधिका जे व्हायचं होतं ते झालं आहे. आता त्यावर आपण काहीच विचार करू शकत नाही. एकच दुःख कवटाळून आयुष्य काढता येत नाही. आपली मुलं आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं. तेव्हा राधिका रडत म्हणाली, पण मी इथे राहणार नाही. मला सासूबाईंचं आणि जाऊबाईंचं तोंड पाहायची इच्छा नाही.
हे तुमचं कुटुंब आहे. मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की तुम्ही तुमच्या कुटुंबाशी संबंध तोडा. पण मी आता तुमच्या कुटुंबाबरोबर राहणार नाही. मला मला सोडून द्या. मला माझ्या आईजवळ जायचं आहे. आज माझ्या आईजवळ नातेवाईक आहेत. पण उद्या ती एकटी असेल, ती कशी राहणार? मी त्यांची मुलगी असून मला बाबांचं एवढं दुःख होतंय, तर आई, जी त्यांची बायको आहे, तिला बाबांची किती आठवण येत असेल. तिनं तर आपलं अख्खं आयुष्य त्यांच्यासोबत घालवलेलं आहे. कदाचित तिच्या मनात येत असेल, मला अजून एक मूल असतं, तर कदाचित माझ्या नवऱ्याबरोबर असं झालं नसतं. कदाचित मुलगा असता तर मुलगी होती म्हणूनच ती वेळेवर पोहोचू शकली नाही. तुम्ही पाहिलं नाही का? आई किती रडत होती. लोक का विसरतात की ज्याला एकच मुलगी असते त्यांचंही कुटुंब असतं. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. त्यांचं सुख दुःख सगळं माझ्यावरच होतं, पण मी काही करू शकले नाही. कुटुंब तर सुखदुःखासाठीच असतं ना. पण माझ्या सासरची माणसं सुख दुःख बाजूला ठेव, एवढा अपमान, एवढा राग, एवढा तिरस्कार, असं कुटुंब काय उपयोगाचं? त्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. तुमच्या एवढ्या मोठ्या कुटुंबाचा काय उपयोग झाला? माझ्या माहेरी जाऊ द्यायचं नाही. प्रत्येक वेळी टोमणे मारायचे आणि शेवटी जी भीती वाटत होती तेच झालं ना. गौतम उदास स्वरात म्हणाला, राधिका, मी तुझा अपराधी आहे. मला आईला ठामपणे समजावून सांगायला हवं होतं, पण मी ते करू शकलो नाही. सॉरी राधिका, मला माफ कर. राधिका कटू हसत म्हणाली, तुम्ही माझी माफी का मागत आहात? माफी करणारी मी कोण आहे? जो गेला आहे त्याला तर काहीच कळणार नाही. म्हणूनच मी विचारते, तुम्ही मला इथे काय घेऊन आलात? मला या घरात अजिबात राहायचं नाही. मी आयुष्यभर एकटी राहीन, पण तुमच्या आई वडिलांचं तोंड पाहणार नाही. आणि नाही तुमच्या वहिनीचं तोंड पाहणार. मला या दोघींची चीड येते. तुम्ही कितीही समजावलं तरी ह्या घरात राहणार नाही आणि त्या दोघींचं तोंडही पाहणार नाही. असं म्हणत राधिका उठून उभी राहिली. दुसरीकडे तोंड फिरवत ती ती म्हणाली, मी माझी बॅग भरते. तुम्ही जर तुमच्या कुटुंबाला सोडून माझ्याबरोबर राहायला तयार असाल, माझ्या आईबरोबर राहायला तयार असाल, तर मी तुमच्याबरोबर येईन, पण या घरात नाही. गौतम हतबल होऊन म्हणाला, मी काय करू? मी तर पूर्णपणे द्विधा अवस्थेत अडकलो आहे. आईला समजावून सांगून सांगून थकलो, पण तिने कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. हे सगळं असं कसं घडलं? राधिकाला मी काही बोलू शकत नाही, कारण चूक तर आमचीच आहे ना. दुसरीकडे अलकाताई विचार करत बसल्या होत्या. राधिकाला आता कसं तोंड दाखवू? तेवढ्यात मीरा आई म्हणत त्यांच्या खोलीत आली. अलकाताईंनी तिच्याकडे पाहून विचारलं, काय झालं सुनबाई? मीरा दबक्या स्वरात आवाजात म्हणाली, आई, भाऊजी आणि राधिका दोघंही बॅगा भरत आहेत. ती इथून निघून चालले आहेत का? काय? अलकाताई मोठ्याने ओरडल्याच. हो आई. क्षणातच अलकाताई पलंगावरून उठल्या. असं होऊ शकत नाही, असं म्हणत त्या खोलीतून धावत बाहेर गेल्या. मीरा मात्र मनातल्या मनात विचार करू लागली, जर भाऊजी इथून निघून गेले तर घराच्या सगळ्या खर्चाची जबाबदारी माझ्या नवऱ्यावर येईल. आणि जसं मी आत्तापर्यंत नोकरासारखं काम करत होते तसंच पुढे मला काम करावं लागेल. नाही नाही, असं होऊ शकत नाही. मी माफी मागून राधिकाला इथेच थांबवेल. राधिका निघून गेली तर कामाच्या ओझ्याने मला वेळ लागेल इथे, आणि माझ्या नवऱ्याचा पैसा पाण्यासारखा वाहून जाईल. इथे सगळा खर्च त्याला एकट्याला करावा लागेल. दुसरीकडे अलकाताई राधिकाच्या खोलीत येत म्हणाल्या, गौतम बाळा, तुम्ही दोघं कुठे निघाला आहात का? त्यापुढे येत म्हणाल्या, गौतम कुठे चाललाय तू? गौतम खटर स्वरात म्हणाला, आई प्लीज, आज कोणतेही नाटक करू नकोस, आमच्या आड येऊ नकोस. पण गौतम, तुम्ही आत्ताच तर आला आहात, मग ही बॅग घेऊन कुठे निघाला आहात? राधिकेने सासूबाईंना पाहताच दुसरीकडे तोंड फिरवलं. तेव्हा अलकाताई कातरपणे म्हणाल्या, सुनबाई, मला माफ करणार नाहीस का? राधिकाच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले. अलकाताई पुन्हा म्हणाले, सुनबाई, मला माफ कर, मला खूप पश्चाताप होतोय. तेवढ्यात मीरा पुढे येऊन म्हणाली, हो राधिका, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्याबरोबर खूप चुकीचं वागलो, असं करायला नको होतं. अलकाताई रडत म्हणाल्या, एका मुलाला त्याच्या आईपासून दूर करू नकोस. प्लीज राधिका, जरा ऐकून घे. त्या गौतमकडे पाहून म्हणाल्या, गौतम बाळा, तुझ्या बायकोला समजावून सांग, ते आमचं काही ऐकत नाही. मी तिची माफी मागतोय ना. मीरा देखील गौतमकडे पाहून म्हणाली, हो भाऊजी, आमच्याकडून चूक झाली आहे. अशी चूक पुढे कधी होणार नाही. प्लीज भाऊजी, तुम्ही दोघं घर सोडून जाऊ नका. तेव्हा अलकाताईंनी गौतमच्या हातातील बॅग पकडली आणि म्हणाल्या, गौतम बाळा, या म्हातारा आईला म्हातारपणे एकटं सोडून निघाला आहेस. गौतम शांत पण ठाम आवाजात म्हणाला, आई, तू एकटी कुठे आहेस? घरात दादा आहेत, वहिनी आहेत, बाबा आहेत. पण ज्यावेळी राधिकाच्या बाबांची तब्येत खराब होती तेव्हा तू काहीच विचार केला नाहीस, फक्त तुझा विचार केलास. तुला तुझा त्रास लगेच दिसतो, पण दुसऱ्यांचं दुःख तुला कधीच दिसत नाही. आई, आता कोणतंही नाटक करू नकोस, आम्हाला शांतपणे जाऊ दे. आणि तसे राधिकाला या घरात राहायचं नाहीये. अलकाताई रडत म्हणाल्या, गौतम, मी माफी मागते ना, मला माफ कर. माझ्याकडून चूक झाली, मला कळत नव्हतं बाळा.
मला फक्त एवढंच माहीत होतं की सुनबाईला नाही म्हणायचं, तिच्यावर थोडासा दबाव ठेवायचा, पण असं काही घडेल याची मला कल्पनाही नव्हती. सुनबाई सतत तिच्या आईला फोन करत बसते म्हणून मी बोलले, बाळा, मी एवढंसही बोलू नये का तिला? माझा एवढाही अधिकार नाही का? मला कुठे माहीत होतं की मी नाही म्हटलं म्हणून एवढं मोठं संकट येईल आणि एवढी मोठी घटना घडेल. जर मला आधीच कळलं असतं की मी असं काही होणार आहे तर मी तिला कधीच थांबवलं नसतं. हे ऐकताच गौतम संतापून म्हणाला, आई, बस कर आता. तू तिला कधीच थांबवलं नाहीस असं म्हणतेस. तू तिला फोनवर बोलण्यापासून थांबवलं नाहीस का? माहेरी जाण्यापासून थांबवलं नाहीस का? गेल्या वेळा मी तिला जा म्हणालो तेव्हाही तू माझ्यावर रागवली होतीस. अगं, तू कोण आहेस तिला परवानगी देणारा? तू कोण आहेस तिला परवानगी देणारा असं म्हणाली होतीस. असं तूच म्हणाली होतीस ना? मला बायकोचा गुलाम म्हणाली होतीस. आई, मी जे म्हणालो होतो तसंच आज घडलं ना? आता तुम्ही दोघे आरामात या घरात राहा. तुझी सून या घरात असताना कोणतंच काम करत नव्हती ना? असंच ना? आणि तसे राधिकाचं या घरात असणं नसणं तुमच्यासाठी सारखंच आहे. आई, आता खूप झालं. खूप दिवसापासून हा सगळा त्रास मी सहन करत आहे. प्लीज आता आम्हाला थांबवू नका. आम्हाला जाऊ दे. आता या घरात घुसमटत राहायचं नाहीये. अलकाताई पुन्हा रडत म्हणाल्या, गौतम, मी म्हणते ना, आमच्याकडून चूक झाली. तेवढ्यात मीरा म्हणाली, हो भाऊजी, आमच्याकडून चूक झाली. आम्हाला माहीत नव्हते की असं काही घडेल. मीराचं बोलणं ऐकताच राधिकाचा पारा चढला. ती मागे वळाली आणि मोठ्याने म्हणाली, ताई, बस करा आता. खूप झालं तुमचं. मी घरात आता क्षणभरही राहणार नाही. तुम्हा लोकांना पाहण्याची सुद्धा इच्छा माझी उरलेली नाही. तुमच्या आईवडिलांना जरा ताप आला तरी तुम्ही माहेरी धावत जायचात ना? माझ्यावर घरातल्या सगळ्या कामाचं ओझं टाकून आणि माझ्या आईवडिलांना जरा काही झालं की तुम्ही सासूबाईंचे कान भरवायचे. तुम्हाला काय वाटलं? मला हे सगळं माहीत नव्हतं का? मला सगळं माहीत असूनही मी कधी काही बोलली नाही. हीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली. मला त्याच वेळी तुम्हाला थांबवायला हवं होतं. मी तेव्हाच ठामपणे उभी राहिली असते तर आज माझे बाबा जिवंत असते. मी एक दिवस आधीच गेले असते तर त्यांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये मी निघू शकले असते आणि माझ्या बाबांचा प्राण वाचले असते. राधिका सासूबाईंकडे पाहत म्हणाली, आई, हा कोणता नियम आहे? तुमचा एकुलता एक मुलगा असेल तर त्याच्यावर सगळी जबाबदारी आणि एकुलती एक मुलगी असेल तर तिच्यावर कोणतीच जबाबदारी नाही. लग्न झालं म्हणजे सासरचीच झाली का? मग तिचं माहेरशी काहीच नातं राहत नाही का? जेव्हा जेव्हा मी माहेरी जायचं म्हटलं तेव्हा तुम्ही मला थांबवलं. अजिबात जायचं नाही. तुझ्यावर सासरची जबाबदारी आहे असंच ना? आई, मी माझ्या सासरची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली नाही का? एवढ्या वर्षापासून मी सगळं निभावत आले. मी फक्त एक दिवस आधी बाबांना दवाखान्यात दाखवून आणलं असतं तर काय बिघडलं असतं? तुम्ही मला टोकलत. सासूबाई, तुम्ही कधीच माझी आई होण्याचा प्रयत्न केला नाही. आई तर दूरच. तुम्ही एक साधा माणूस म्हणूनही चांगलं वागला नाहीत माझ्याशी. जर तुम्ही खरंच माणूस असतात ना तर मला माझ्या आईवडिलांपासून दूर ठेवलं नसतं. आता माफी मागून काय उपयोग? आणि तसे आम्ही कोण आहोत तुम्हाला माफ करणारे? तुम्ही मोठे आहात आमच्यापेक्षा, आम्ही लहान आहोत. तुम्हाला वाटत असेल की तुमचा मुलगा तुमच्यापासून दूर जातोय. पण लक्षात ठेवा, मी त्याला कधीच सांगितलं नाही की तुमच्या आईवडिलांपासून दूर हो. मी स्वतःच ठरवलं आहे की मी माझ्या घरी जाणार आहे. मी इथे इथे राहणार नाही. सासूबाई, तुम्हाला 2 मुलं आहेत ना? तुमचा एक मुलगा निघाला तर तुम्हाला एवढा त्रास होते आणि मी कसं माझ्या आईवडिलांनी त्यांच्या काळजाचा तुकडा तुमच्याकडे सोपवला. ते त्यांच्या जावयाला म्हणायचे, तुम्ही आमचा मुलगाच आहात. पण तुम्ही तुमच्या मुलाला कधीच त्यांच्या सासरी पाठवलं नाही. उलट प्रत्येक वेळी त्याला भडकवत राहिलात. ते तुझं सासर आहे. त्याला कधीच तुझं घर समजू नकोस. सासूबाई, तुम्हाला काय वाटलं? मला काहीच माहीत नाही. कसलाच समाज आहे तुमचा? मुलगा असेल तर सगळी जबाबदारी त्याच्यावर. तुझ्या आईवडिलांना काही झालं तर कोण बघणार? पण मुलगी असेल तर? तेव्हा म्हटलं जातं, अशा मुलीशी लग्नच करू नये. आणि लग्न झालं की तिने माहेरी जायचं नाही. ही कोणती पद्धत? तू माहेरी फोन का करतेस? असा प्रश्न विचारले जातात. अहो, सासू म्हणून नाही, आई म्हणून नाही, किमान एक माणुसकी म्हणून तरी विचार करायला हवा होता की तिच्या माहेरी कोणीच नाही. एक म्हातारा बाप, एक म्हातारी आई कशा अवस्थेत असतील याचा तरी विचार केलात का तुम्ही? जाण्यापासून थांबवायचं, टोमणे मारायचे, एवढाही विचार तुम्हाला करता आला नाही. माझाही संसार आहे, माझी मुलं आहेत, माझंही कुटुंब आहे. या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. या सगळ्या गोष्टी मला माहीत होत्या. मी एवढी बेजबाबदार नव्हती. सासूबाई, मी एकाच वेळी सगळी नाती निभावत होते. कदाचित त्या दिवशी मी तुमचं ऐकलं नसतं. कदाचित तुम्हा दोघींना ठाम उत्तर देऊन निघाले असते. तेच माझ्यासाठी योग्य ठरलं असतं. तर आज मला एवढं दुःख भोगावं लागलं नसतं. पण मी आता या घरात राहणार नाही. मी जात आहे. असं म्हणत राधिका मोठमोठ्याने रडू लागली. तेव्हा गौतम म्हणाला, राधिका, तू एकटी जाणार नाहीस. मी सुद्धा तुझ्यासोबत येणार आहे. चल.
राधिका बाहेर निघून गेली ते पाहून अलकाताई म्हणाल्या, गौतम बाळा, सुनबाई काहीच ऐकायला तयार नाही, पण तू तरी समजून घे. गौतम ठामपणे म्हणाला, आई आता नाही, खूप झालं, खूप समजावून सांगितलं. आता तू या घरात आरामात राहा, कोणत्याही प्रकारचा तुला त्रास होणार नाही. असं म्हणत त्याने मोठ्याने दरवाजा बंद केला आणि बाहेर निघून गेला. अलकाताई मीराकडे पाहत म्हटली, मी किती मोठी चूक केली, मला असं वागायला नको होतं. माझ्याच घरात असं काही घडेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मी दुसऱ्यांचंच ऐकत राहिले. मीरा, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, हे सगळं तूच घडवून आणलंस ना. माझा मुलगा या घरातून निघून गेला ना, आता या घराची जबाबदारी तूच घे, सगळ्या जबाबदाऱ्या तूच पार पाड. तू राधिकेवर जळत होतीस ना, ज्या दिवशी बाजारात जायचं होतं त्या दिवशी मी म्हणाले होते छोट्या सुनबाईलाही घेऊन जाऊया, पण तूच म्हणालीस तिला बरोबर घेऊन जायचं नाही. अगं तू तर नेहमीच माझे कान भरत राहिलीस, पण तरी चूक तुझी नाही ग, चूक माझीच आहे. मीच तुझं ऐकत राहिले, तू तर माझ्यावर जणू जादूच केलीस. अलकाताई आता डोक्याला हात लावून खाली बसल्या. त्या हताशपणे म्हणाल्या, मी जे केलं त्याची शिक्षा मला भोगावीच लागणार. मीराकडे पाहून त्यांनी हाताने इशारा केला, तू इथून जा, मला तुझं तोंडही पाहायचं नाही. पुन्हा कधी तोंड दाखवू नकोस. मीरा काही न बोलता तिथून निघून गेली. अलकाताई स्वतःशीच विचार करू लागल्या, मला मीराचं ऐकायला नको होतं. मी या घरातील सासू होते, मी मोठी होते, मला ठरवायला हवं होतं काय योग्य, काय अयोग्य, काय चुकीचं. पण मोठ्या सुनेनं एकूणच छोट्या सुनेचे सतत अपमान करत राहिले, तिच्याविषयी तिरस्कार बाळगत राहिले. हे सगळं मोठ्या सुनेमुळेच घडलंय, कारण तिनेच मला सांगितलं होतं, एकुलती एक मुलगी असलेल्या मुलीशी लग्न करू नये, तर तुमचा मुलगा तुमचा राहणार नाही, तो तिच्या आईवडिलांचाच राहणार. अशा मुली कधीच सासरी राहत नाही. पण छोट्या सुनबाईंनी कधीच असं केलं नाही. माहेरी अडचण आली तेव्हाच ती जात होती. हे मी काय करून बसले, स्वतःच्या हाताने माझं घर उद्ध्वस्त केलं. सुनबाई परक्या घरातून आलेली होती, पण मी तर सासू होते, आई होते, मला समजून घ्यायला हवं होतं. माझ्या हातून फार मोठी चूक झाली.